आमच्या गावामध्ये गेल्या 3 वर्षापासून जी या मंडळाने जो निर्णय घेतला की त्र्यंबकमध्ये मुक्काम करून दुसरा मुक्काम आपल्या जेवण आमच्या मैरावणी गावात दिलं, खऱ्या अर्थानं आमचं या गावाचं भाग्य आहे। कारण गेल्या जवळजवळ शतक 185 वर्षापासून चाललेली ही जी अविरत ही दिंडी या वारंवार प्रत्येक दिवस या दिंडीमध्ये जास्त आनंद येतोय आणि विशेष करून आमच्या गावाचं असं भाग्य का तिकडनं येता परतीचा बी आणि गेल्या 3 वर्षापासून आमचं गाव अतिशय सुखावलंय की जाताना सुद्धा तो महाप्रसादाचा लाभ आम्हाला मिळाला आणि तिकडनं येता सुद्धा परतीच्या प्रवासामध्ये सकाळी परमेश्वर निवृत्तीनाथाची आंघोळच आमच्या मंदिरात होती। याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आमचं भाग्य आणि आम्हाला विश्वास आहे का गेल्या कित्येक वर्षापासून शेकडो वर्षापासून चाललेली ही दिंडी वारंवार दरवर्षी नवीन आणि आत्ताच्या या दिंडीमध्ये खऱ्या अर्थानं सगळे तरुण वर्ग येत आहेत आणि परमार्थाकडे जाणारा ओघ पाहता खऱ्या अर्थानं अतिशय भाग्याचा दिवस आहे। आणि आमचं मैरावणी गाव तसं पाहिलं तर हे रामायणातलं गाव आहे, ऐरावण मैरावण असलं गाव आहे आणि ऐरावण मैरावण गावामध्ये आमच्या नाथांची पालखी या दोन्ही वेळेस येण्याचं लाभ जे भाग्य आम्हाला खऱ्या अर्थाने मिळालेलं आहे। आणि खरंच आमच्या या परिसराचा आणि गावाचा या निवृत्तीनाथाच्या पदस्पर्शानं आमचा खऱ्या अर्थानं हा विकास झाला आणि विकास जर खऱ्या अर्थानं झाला असेल तर या माऊलींच्या पदस्पर्शानं त्र्यंबकेश्वराच्या पायथ्याशी असलेल्या या छोट्याशा गावामध्ये हा लाभ आम्हाला मिळाला। आमचं गाव खऱ्या अर्थानं आनंदानं आज प्रत्येक गावातलं प्रत्येक घटकातला या ठिकाणी आम्ही ज्या चपात्या घरातून आम्ही चपात्या आणतो अशी उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला एका घरातून 50 चपात्या बटाट्याची भाजी या संपूर्ण स्वतः प्रत्येकाच्या घरातून आणून या ठिकाणी महाप्रसाद देण्याचं भाग्य आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे। आणि मला तर वाटतं गेल्या ही जी दिंडी ही अशी सेवाभावी दिंडी निष्कलंक दिंडी या दिंडीचा पंढरपूरपर्यंत प्रवास सुखाचा व्हावा, सगळं वारकऱ्यांचा आनंददायक आणि आरोग्यदायी प्रवास व्हावा अशी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या सगळ्यांच्या वतीनं मी या दिंडीला लाख शुभेच्छा देतो।